श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदीश निकम यांची निवड। प्रतिनिधी देवळा श्रीरामपूर वाखरवाडी तालुका देवळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अटीतटीच्या लढतीनंतर जगदीश निकम यांची निवड झाली। आवर्तन पद्धतीनुसार उपसरपंच प्रशांत निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते। या रिक्त जागेच्या निवडीसाठी शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच लीलाबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। ग्रामपंचायत अधिकारी संभाजी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली। उपसरपंच पदासाठी विहित कालावधीत जगदीश निकम व वैशाली सावंत यांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले। छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरले। माघारीच्या मुदतीत कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 2 उमेदवार उभे ठाकल्याने मतदान प्रक्रिया घेण्यात आली। यामध्ये लोकनियुक्त सरपंच व 9 ग्रामपंचायत सदस्य असे एकूण 10 जणांना मतदानाचा अधिकार असल्याने चिठ्ठीद्वारे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले। मतमोजणीनंतर जगदीश निकम व वैशाली सावंत या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 5 मते मिळाल्याने निकाल समसमान लागला। अशा परिस्थितीत लोकनियुक्त सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याने सरपंच लीलाबाई पवार यांनी निर्णायक मत जगदीश निकम यांच्या पारड्यात टाकले। त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जगदीश निकम यांची उपसरपंचपदी अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली। निवडीची घोषणा होताच कार्यकर्ते व ग्रामस्थांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करत जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला। यावेळी लोकनियुक्त सरपंच लीलाबाई पवार, माजी उपसरपंच तथा सदस्य प्रशांत निकम, लाला पवार, शोभा पवार, भरत निकम, शरद निकम, गणेश निकम, रामदास निकम, पप्पू निकम यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी संभाजी देवरे यांनी काम पाहिले। त्यांना कर्मचारी शीतल निकम व बळीराम निकम यांनी सहकार्य केले। उपसरपंचपदी जगदीश निकम यांची निवड झाल्याबद्दल नाफेडचे संचालक केदा आहेर, देवळा नगरपंचायतीचे प्रभारी नगराध्यक्ष संभाजी आहेर यांनी अभिनंदन करीत शुभेच्छाही दिल्या। गावाचा सर्वांगीण विकास हेच प्रमुख ध्येय समोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच जगदीश निकम यांनी व्यक्त केली।